Hello, 11th Commerce Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started chapter number 2 trade. ट्रेड हा सेकंड चॅप्टर आपण सुरू केला होता. त्यामधील इंट्रोडक्शन अँड मिनिंग पाहिलं, त्यानंतर टाईप्स ऑफ ट्रेड पाहिला, त्यानंतर इंटरनल ट्रेड पाहिलं. इंटरनल ट्रेडचे दोन टाईप्स पडतात. फर्स्ट आहे होलसेल ट्रेड, सेकंड आहे रिटेल ट्रेड. हे पाहिलं आपण. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ रिटेल ट्रेड हे पाहिले. त्यानंतर लास्ट लेक्चरमध्ये आपण सुरू केलं होतं इंटरनॅशनल ट्रेड, आणि त्या इंटरनॅशनल ट्रेड पाहिल्यानंतर या इंटरनॅशनल ट्रेडचे तीन टाईप्स पडतात. एक्सपोर्ट ट्रेड, इम्पोर्ट ट्रेड अँड इंटरपोर्ट ट्रेड. यामधील आपण एक्सपोर्ट ट्रेड सुरू केलं होतं. एक्सपोर्ट ट्रेडची मिनिंग पाहिली आणि त्यानंतर आपण सुरू केलं होतं एक्सपोर्ट प्रोसिजर, निर्याताची कार्यपद्धती. हे आपण सुरू केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. इंटरनॅशनल ट्रेडमधील आपण फर्स्ट एक्सपोर्ट ट्रेड सुरू केला होता, निर्यात व्यापार. एक्सपोर्ट ट्रेड रेफर्स टू सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू फॉरेन कंट्रीज. फॉरेन कंट्रीजमध्ये, विदेशामध्ये सेल करणे, विक्री करणे, विदेशात सेल करणे गुड्स अँड सर्व्हिसेसची, त्यालाच एक्सपोर्ट ट्रेड असं म्हटलं जातं. विदेशात गुड्स व सर्व्हिसेसची सेल करणे म्हणजेच निर्यात व्यापार, ज्याला एक्सपोर्ट ट्रेड असं म्हटलं जातं. या एक्सपोर्ट ट्रेडचे काही प्रोसिजर आहे. गुड्स पाठवण्यासंदर्भातील जो एक्सपोर्टरला एक प्रोसिजर पूर्ण करावी लागते, त्याची एक निर्याताची कार्यपद्धती. यामध्ये प्रोसिजर्समध्ये 4 स्टेज देण्यात आलेले आहेत, 4 पद्धती आहेत. त्यामधील पहिली आहे प्रिलिमिनरी स्टेज, सेकंड आहे प्री शिपमेंट स्टेज, थर्ड आहे शिपमेंट स्टेज, फोर्थ आहे पोस्ट शिपमेंट स्टेज. त्यामधील फर्स्ट आपण स्टेज सुरू केली होती, एक्सपोर्ट प्रोसिजर, निर्याताची कार्यपद्धती. त्यामधील फर्स्ट प्रिलिमिनरी स्टेज, प्राथमिक अवस्था. यामध्ये रजिस्ट्रेशन द एक्सपोर्टरला, प्रत्येक निर्यातदाराला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे अधिकाऱ्याकडे. त्यानंतर सेकंड नंबर आहे अपॉइंटमेंट ऑफ एजंट. हे प्रिलिमिनरी स्टेजमध्ये आपण दोन्हीही पाहिले. अपॉइंटमेंट ऑफ एजंट, एजंटची नेमणूक करणे. का तर अब्रॉडमधील, फॉरेनमधील बुक्स ऑर्डर बुक करण्यासाठी त्या ठिकाणी एजंटची अपॉइंटमेंट करणं गरजेचं आहे. तरच त्याला ऑर्डर मिळेल, तरच आपण फॉरेन कंट्रीमध्ये सेल करू शकाल गुड्सचा. किंवा एक्सपोर्टर ओपन सेल्स ऑफिस इन फॉरेन कंट्रीज, किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये एक्सपोर्टर हा ऑफिससुद्धा, कार्यालयसुद्धा सुरू करू शकतो. या झाल्या प्रिलिमिनरी स्टेज, प्राथमिक रजिस्ट्रेशन करणे आणि अपॉइंटमेंट ऑफ एजंट. त्यानंतरची सेकंड आहे प्री शिपमेंट स्टेज. गुड्स पाठवण्याच्या अगोदरची प्री शिपमेंट स्टेज आहे, गुड्स भरणा करण्यापूर्वीची अवस्था. त्यासाठी लागतो फर्स्ट नंबर रिसिप्ट ऑफ ऑर्डर. ऑर्डरच नसेल तर आपण गुड्स पाठवू शकणार आहोत का फॉरेन कंट्रीमध्ये? नाही. तर त्यासाठी त्याला रिसिप्ट ऑफ ऑर्डर लागते. ॲज सून ॲज द ऑर्डर इज रिसिव्ड द एक्सपोर्टर मस्ट व्हेरीफाय अँड कन्फर्म द ऑर्डर. द ऑर्डर चेक्स ऑन द registration on import in importer country. ऑर्डर म्हणजेच आदेशाची पावती. ऑर्डर मिळाल्यानंतर एक्सपोर्टरने जी रिसिप्ट ऑफ ऑर्डरची पडताळणी किंवा खात्री करतो. एक्सपोर्टर ज्या देशामध्ये आपलं गुड्स पाठवायचं आहे, इम्पोर्ट करायचा आहे, त्या देशातील इम्पोर्टरला त्याचे काय करतो, चेक करतो, त्याच्यावरील काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का. रिस्ट्रिक्शन ऑन इम्पोर्टर, इम्पोर्ट ज्या देशामध्ये आपल्याला गुड्स पाठवायचं आहे ऑर्डर भेटल्यानंतर, त्या संदर्भातील त्या
गुड्स पाठवणाऱ्या इम्पोर्टरवरती काही निर्बंध आहेत का, रिस्ट्रिक्शन्स आहेत का, हे एक्सपोर्टर चेक करतो. ही झाली फर्स्ट प्री शिपमेंटमधील स्टेज. सेकंड नंबर आहे लेटर ऑफ क्रेडिट. क्रेडिट संदर्भातील लेटर. द एक्सपोर्टर रिक्वेस्ट importer to issue a letter of credit in his favor. एक्सपोर्टर जो आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये गुड्स पाठवणार आहे, तो एक्सपोर्टर रिक्वेस्ट करतो त्या देशामधील इम्पोर्टरला, ज्याच्याकडे पाठवणार आहे त्याला रिक्वेस्ट करतो, आयातदाराला त्याच्या नावाने एक लेटर ऑफ क्रेडिट देण्यासंदर्भातील विनंती करतो. The receipt of letter of credit from importer's bank will clear the foreign exchange and other restrictions. ज्या देशामध्ये आपल्याला गुड्स पाठवायचं आहे त्या देशातील इम्पोर्टरला हा एक्सपोर्टर रिक्वेस्ट करून लेटर ऑफ क्रेडिट मिळवतो, देण्याची विनंती करतो. त्यानंतर त्या ठिकाणच्या त्या देशातील ज्याला गुड्स पाठवायचं आहे त्याला इम्पोर्टर असं म्हणलं जातं. त्या इम्पोर्टरच्या बँकेने दिलेल्या लेटर ऑफ क्रेडिट संदर्भातील नावाने जे पत्र देण्यासंदर्भातील विनंती करतो, तो इम्पोर्टर बँकेने दिलेले लेटर ऑफ क्रेडिटमुळे जो कोणतेही फॉरेन एक्सचेंज आहे, चलन आहे किंवा अदर रिस्ट्रिक्शन्स आहेत इत्यादी प्रमाणच्या समस्या त्याला लेटर ऑफ क्रेडिटमुळे जे कोणतेही फॉरेन एक्सचेंजचे किंवा अदर रिस्ट्रिक्शन्स आहेत ते सर्व काही क्लिअर करण्यास मदत होते या लेटर ऑफ क्रेडिटमुळे. त्यानंतरचे आहे थर्ड नंबर प्री शिपमेंट फायनान्स. द एक्सपोर्टर ऑब्टेन प्री शिपमेंट फायनान्स from his banker to meet working capital requirement. प्री शिपमेंट फायनान्स म्हणजेच जहाजावरती माल चढवण्यासाठी किंवा जहाजावरती शिपवरती गुड्स नेण्यापूर्वी जो कोणताही एक्सपोर्टर आहे त्याला बँकेकडनं काय लागतं, फायनान्स घेतो. त्यामुळे त्याला या कॅपिटलची गरज भासत असते. त्यानंतर फोर्थ नंबरची प्रोडक्शन ऑफ गुड्स. द एक्सपोर्टर हॅज टू प्रोड्यूस गुड्स ॲज पर बायर्स नीड. इफ द एक्सपोर्टर इज नॉट अ मॅन्युफॅक्चरर then he will get the ordered goods from the local supplier. Production of goods, वस्तूचे उत्पादन. जो कोणताही बायर आहे त्या बायर्सच्या नीडनुसार, गरजेनुसार एक्सपोर्टर वस्तूचे उत्पादन करतो. जर जर एक्सपोर्टर हा मॅन्युफॅक्चरर नसेल तर तो लोकल सप्लायरकडून गुड्स प्राप्त करून घेतो. त्यानंतरचा पुढचा आहे फिफ्थ नंबर पॅकेजिंग, म्हणजेच वस्तूंना पॅकेज करणे, पॅक करणे, त्याला पॅकेजिंग. द गुड्स मस्ट बी properly packed because packing plays 3 important role. गुड्सला अतिशय व्यवस्थितपणे पॅकेजिंग करणे महत्त्वाचे आहे, कारण पॅकेजिंग 3 प्रकारे महत्त्वाची भूमिका असते. पॅकेजिंगची 3 प्रकारे महत्त्वाची भूमिका असते. त्यामधील फर्स्ट आहे प्रोटेक्शन ऑफ गुड्स इन ट्रान्झिट. वाहतुकीमध्ये वस्तूचे संरक्षण करणे हे पॅकेजिंगचे महत्त्व आहे. सेकंड नंबर आहे प्रिझर्वेशन ऑफ क्वालिटी ऑफ गुड्स.
प्रिझर्व करणे, योग्यपणे काय करणे, वस्तूच्या दर्जाची, क्वालिटीची काळजी घेणे. थर्ड नंबर आहे प्रमोशन ऑफ गुड्स, वस्तूची जाहिरात करणे. अशा 3 पॅकेजिंगचे महत्त्वाचे इम्पॉर्टन्स रोल आहे. त्यामुळे प्रत्येक गुड्सला प्रॉपर पॅक करणे आवश्यक आहे. त्यानंतर 6 नंबर आहे ECGS. ECGS कवर. आता E मीन्स एक्सपोर्ट, C मीन्स क्रेडिट, G मीन्स गॅरंटी अँड C मीन्स कॉर्पोरेशन. ECGSचं कवर असणे आवश्यक आहे. म्हणजेच या एक्सपोर्ट, क्रेडिट अँड गॅरंटी कॉर्पोरेशनची मदत घेणे आवश्यक आहे. द एक्सपोर्टर मे ऑब्टेन कवर फ्रॉम ECGS. एक्सपोर्टर, निर्यातदार या ECGSकडून सुरक्षा घेतो. सच कवर प्रोटेक्ट एक्सपोर्टर अगेन्स्ट क्रेडिट रिस्क. एक्झाम्पल, सच कवर प्रोटेक्ट्स एक्सपोर्टर अगेन्स्ट क्रेडिट रिस्क. निर्यातदाराला जी क्रेडिटची रिस्क आहे, उधारीच्या धोक्यापासून हे ECGS सुरक्षित ठेवते. एक्झाम्पल सांगण्यात आलेलं आहे कशा प्रकारे सुरक्षित ठेवते. इफ द इम्पोर्टर फेल्स टू मेक द पेमेंट ऑफ बिल, द एक्सपोर्टर कॅन बी कवर्ड फ्रॉम ECGS टू द एक्सटेंट ऑफ 90% ऑफ द लॉस. जर इम्पोर्टरने म्हणजे आयातदाराने पैसे देण्यास असमर्थ ठरला, पेमेंट ऑफ बिल फेल्स, असमर्थ ठरला, तर एक्सपोर्टरला 90% ऑफ लॉस, 90% तोट्याची, नुकसानीची सुरक्षा ही ECGS कडून दिली जाते. त्यानंतर 7th नंबर GST फॉर्मॅलिटीज. G मीन्स गुड्स, S मीन्स सर्विस, T मीन्स टॅक्स. हा नवीन टॅक्स आपण इंडियन गव्हर्नमेंटने सुरू केलेला आपल्याला माहिती असेल. GST फॉर्मॅलिटीज, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कायद्यातील तरतुदी. द एक्सपोर्टर नीड्स टू कंप्लीट GST फॉर्मॅलिटीज रिगार्डिंग एक्सपोर्ट ट्रेड. एक्सपोर्ट ट्रेड संदर्भातील म्हणजे निर्यात व्यापारासंदर्भातील एक्सपोर्टरने GST कायद्यातील तरतुदींचे पालन करणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढचा 8 नंबर आहे मरीन इन्शुरन्स. मरीन इन्शुरन्स, मरीन मीन्स सागरी, इन्शुरन्स विमा, सागरी विमा. सागरी समुद्रामधील जे जहाज चालतात, मालवाहतूक होते, कार्गो जातो, शिप जाते, त्याच्यावरील गुड्सचा इन्शुरन्स म्हणजेच त्याला मरीन इन्शुरन्स म्हणे, सागरी विमा ज्याला म्हणण्यात आले. द एक्सपोर्टर हॅज टू ऑब्टेन मरीन इन्शुरन्स अंडर CIF. C मीन्स कॉस्ट, I मीन्स इन्शुरन्स, F मीन्स फ्रेट कॉन्ट्रॅक्ट. द एक्सपोर्टर आहे जो निर्यातदार आहे तो किंमत, इन्शुरन्स विमा आणि फ्रेट आणि मालवाहतुकीच्या करारानुसार सागरी विमासाठीच काय घेतो, एक प्रकारचा सागरी विमा संदर्भातील कॉन्ट्रॅक्ट मिळवितो. ही हॅज टू पे नेसेसरी इन्शुरन्स प्रीमियम अँड ऑब्टेन इन्शुरन्स पॉलिसी. त्याद्वारे तो एक्सपोर्टर आवश्यक विमा इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे विमासाठीचे पैसे भरतो आणि इन्शुरन्स ऑब्टेन इन्शुरन्स पॉलिसी आणि जी इन्शुरन्स पॉलिसी आहे ते प्राप्त करतो, ते घेऊन ठेवतो. त्यानंतर 9th नंबरचा आहे C&F एजंट. C मीन्स क्लिअरिंग, F मीन्स फॉरवर्डिंग एजंट. या C&F एजंटची नियुक्ती करतो. या इन एक्सपोर्ट ट्रेड क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट्स आर नोन ॲज कस्टम हाऊस एजंट. या एक्सपोर्टर ट्रेडमध्ये
क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंटची म्हणून हे मध्यस्थ म्हणून ओळखले जातात. यांनाच काय म्हणण्यात आलेलं आहे, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट्सना कस्टम हाऊस एजंट असंही म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर दीज एजंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉरवर्डिंग द गुड्स. या एक्सपोर्ट करण्यात येणाऱ्या गुड्स संदर्भातील जबाबदारी घेण्याचं काम हे एजंट्स घेत असतात. गुड्स पाठवण्यासंदर्भातील गुड्सची जी डिलिवर्ड करण्याचं येणार आहे, फॉरवर्ड पुढे पाठवण्यात येणार आहे, क्लिअर करून घ्यायचं आहे, हे सर्व कामे हे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट्सची जबाबदारी असते. अशा पद्धतीनं आपण या प्रोसिजर्समधील एक्सपोर्ट प्रोसिजरमधील सेकंड स्टेज पाहिली आहे. यानंतर नेक्स्ट स्टेजेस आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.